नमस्कार मंडळी, आज आहे यात्रेचा पहिला दिवस. 9:30 वाजता आम्ही विरमाडमध्ये पोहोचलो. हे बाळासाठी त्याच्या काका काकींनी आणलेले 2 ड्रेस आहेत आणि इथे आमची स्वयंपाकाची तयारी सुरू होती. मसाला बनवून ठेवला होता. मटर पनीर बनवायचं होतं. जसं की माझ्या कुठल्याच व्लॉगमध्ये मी बहुतेक उल्लेख नाही केलेला की यावर्षीसुद्धा मला यात्रा बनवायची नव्हती. इथे बाळाबरोबर त्याचा डॅडी टाईम स्टार्ट होता आणि नंतर आम्ही काही आमचे फोटोज काढलेत. लास्टला मी माझा फोटो ॲड केलेला आहे. तर माझा ड्रेस कसा वाटला हे आवर्जून सांगा. हे बाळाला कपडे माझ्या आजीने घेतलेले आहेत, जे काढून मी फोटो काढला. त्याच्यानंतर इथे सासूबाईंनी चपात्या बनवल्या. मग आमचं झालं होतं मटर पनीर प्लस मटर पनीरवरती श्रीखंड होतं, चपाती होता आणि जिरा राईस होता. जेवण झाल्यानंतर इथे मी 2.5 लिटर ताकाचा मठ्ठा बनवला, ज्याची रेसिपी मी रेसिपी चॅनलवरती टाकलेली आहे. जर तुम्हालासुद्धा उन्हाळ्यात मठ्ठा आवडत असेल तर ती रेसिपी नक्की ट्राय करा. त्यानंतर हा मठ्ठा आम्ही इथे 6 जणांना सर्व केला. ग्लास 6 आहेत म्हणून. ॲक्च्युअलमध्ये आम्ही इथे 7 जण आहोत. मध्ये बाळाचा आवाजसुद्धा येत आहे. त्याच्यानंतर पुन्हा बाळाबरोबर खेळणं, गप्पा हे सगळं चालूच होतं. इथे बाळाची फुयाजी त्याला खेळवत होती आणि बाकीच्या सगळ्यांच्या आमच्या गप्पा चालल्या होत्या. पालखी गावामध्ये आली होती आणि बाळाला पालखी घालून काढण्यासाठी आम्ही गेलो. एवढ्या आवाजातसुद्धा बाळ झोपलं होतं आणि बिलकुल उठलं नाही. तसं तो दिवसा खूप कमी झोपतो, पण त्या दिवशी कसा एवढा गाढ झोपला काय नाही. आमच्याकडे आवाज काढणारी पुस्तक आहे, तुझ्याकडे आहे का? तुझ्या पप्पाला आणायला. पालखीवरून आल्यानंतर इथे आम्ही शेतातलं उगवलेलं पिकलेलं कलिंगड कापलं, जे अजून पिकलं असतं तर अजून छान लागलं असतं. आणि हे खूपच हेवी होतं, मार्केटपेक्षा हे खूप हेवी होतं. म्हणजे ह्याच्यात वॉटर क्वांटिटी खूप जास्त प्रमाणात होती आणि हे खरं हेल्दी फ्रूट्स असं आहे. कलिंगड खाऊन झाल्यानंतरच तासाभरामध्ये पोईनी मस्कमेलनचा ज्यूस बनवून आणला होता. तो सर्व करून तो खाऊन घेतला. गेल्या वर्षीपेक्षा ना यावेळेला आम्ही फ्रूट्स जास्त खाल्ले होते, थोडंसं हेल्दी खाल्लं होतं, कारण की गेल्या वर्षी यात्रेला वेट गेन खूप स्पीडनं झालं होतं. यात्रा म्हणजे खरं तर काय असणार आहे की गावातल्या सगळ्यांचंच एकत्र गेट टुगेदर आणि प्लस त्यांच्या पाहुण्यांचंसुद्धा ज्याच्या त्याच्या घरी गेट टुगेदर असणार आहे, जेणेकरून प्रत्येकांना आपापल्या पाहुण्यांना वेळ देता यावा, गावातल्या एकमेकांना भेटता यावं. यासाठीच ज्याने कुणी यात्रेची सुरुवात केली असेल त्याच्या यात्रेची सुरुवात करण्यामागचं कारण हेच असू शकतं. कलिंगड एकदम भरून आहे, पाण्याची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे हे व्यवस्थित कापतासुद्धा येत नव्हतं. आम्ही जशी सुरी आतमध्ये खूपसता येईल त्या पद्धतीनं तसं मी आपलं कापत होते. तर हा इथे मस्कमेलनचा ज्यूस. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही बाळाचं थोडं फोटोशूट केलं. त्याचा थोडासा देसी लूक यात्रेचं थोडंसं करता येईल असं केलं, पण एवढे खास फोटो आले नाहीत. तरी आपल्याकडं असावेत म्हणून मी काही फोटो क्लिक केले आणि सेव्ह करून ठेवले. त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा चपाती आणि मटर पनीरच होतं, प्लस श्रीखंड होतं. असा साधा सोपा मेनू होता. जेव्हा माझी शेवटची चपाती भाजायची चालली होती तेव्हा मी एका हातामध्ये मोबाईल घेऊन ब्लॉग शूट करत होते. ही चपाती भाजत असतानाच माझी एक जाऊ आली होती. तिने जस्ट नथ मेकिंगचा वगैरे हँडमेड ज्वेलरी जे आहे त्याचा क्लास केला होता आणि त्यातून काही मी घेतल्या आहेत, त्या मी तुम्हाला माझ्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये दाखवेल, ज्याच्यात माझं ज्वेलरी कलेक्शन आहे. संध्याकाळ झाली होती आणि बाळाला अजून तरी करमते, कारण बहुतेक त्याला कळत नसावं. आता नेक्स्ट इयर समजेल की त्याला गावाला करमतं आहे की नाही करमते. तर लास्टला मी माझ्या ड्रेसचा फोटो ॲड केलेला आहे. प्लीज सांगा की तो ड्रेस कसा आहे. मी मिशोवरून परचेस केलेला आहे आणि तो मला 720ला पडलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.